अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात. पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 40 अंशांच्या पुढे राहील, हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय. विदर्भात तापमानाचा पारा 43 अंशांवर. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर ब्रह्मपुरीमध्ये 42.9, अमरावतीमध्ये 42.6, नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकचा पारा 40 अंशांच्या पार. आज 40.2 अंश तापमानाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी तापमान. धाराशिवच्या वसंतदादा पाटील महाविद्यालयातील केंद्रावर NMMS परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप. 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण. राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेरपरीक्षेची मागणी. भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये लाकडी रथावरून घोडायात्रेची मिरवणूक निघाली. मध्यरात्री निघालेल्या घोडायात्रेत पहाटेपर्यंत डीजेच्या तालावर तरुणाई नाचली. नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेत 71 देखावे, त्यामध्ये संविधान में राम हा देखावा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. अमरावती आगाराला मिळाल्या 15 नव्या एसटी बसेस. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. पंढरपूरमध्ये चैत्रयात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपुरात. माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात नवमी उत्साहात साजरी. रेणुकागडावर भाविकांची मोठी गर्दी. महाडच्या वरंधा घाटात शिवलिंग सदृश प्रतिकृती सापडली. मंत्री भरत गोगावलेंनी या शिवलिंग सदृश प्रतिकृतीची पाहणी केली. नांदेडमधल्या युवकानं ड्रीम 11 मध्ये 1 कोटी रुपये जिंकले. लोहा तालुक्यातील बेटसावंगी गावातील श्रीनिवास वानखेडे हा विजेता ठरला. बीडमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी दिवाणी न्यायाधीश झाली. न्यायाधीश परीक्षेमध्ये राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.